जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बरेचशा विद्यार्थी मित्र बोलतात सर की भरतीला जाण्या अगोदर नक्की काय केलं पाहिजे. मित्रांनो लक्षात ठेवा, माझं असं म्हणणं आहे की भरतीला 2 दिवस अगोदरच तुम्ही प्रॅक्टिस पूर्णपणे बंद करा. फक्त थोडासा वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग प्रॉपर करणं गरजेचं आहे. मित्रांनो भरतीला 1 दिवस अगोदर मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवा, ऊसाचा ज्यूस प्यायचा आहे आणि थोडासा इलेक्ट्रॉल पावडर किंवा हेल्थ ओके, आणि त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हलका आहार ठेवायचा आहे. जास्त हेवी आहार घ्यायचा नाही, ज्यामध्ये जसं ज्वारीची भाकर, डाळ थोडीशी आपली आणि राईस वगैरे थोडासा खायला चालेल मित्रांनो. आणि भरतीला सोबत तुम्हाला खजूर, संत्री आणि थोडासा केळी एखादी जर घेतली तुम्ही तर खूप चांगलं होईल. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो 1 लिटर पाण्यामध्ये थोडंसं इलेक्ट्रॉल पावडरचं पाणी ठेवा, त्यामुळे तुमची बॉडी पूर्ण रिकवर होईल. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, भरतीला गेल्यानंतर तुम्हाला कधीही क्रॅम्प येणार नाही. क्रॅम्पसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळ पाणी पण तुम्ही पिऊ शकता. त्यासोबत लक्षात ठेवा मित्रांनो, भरतीला गेल्यानंतर तुम्हाला आहे ना क्रॅम्प येणार नाही, तुमची एनर्जी थोडीशी चांगली राहील मित्रांनो. त्यामुळे ह्या डाएटवर, ह्या गोष्टीवर खूप भरतीच्या अगोदरच्या ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, जेणेकरून ग्राउंडवर गेल्यानंतर आपल्याला आपली बॉडी चालणं लय महत्त्वाचं आहे. नाहीतर तिथे गेल्यानंतर आपले पाय भरणं किंवा जास्त दम लागणं, बॉडी हायड्रेट राहिलं नाही, मग आपल्या बरेचसे असे प्रॉब्लेम्स होतात आणि आपल्याला मग आपला मोरल डाऊन होतो आणि आपलं कुठंतरी फिजिकल कमी येतं. त्यामुळे लक्षात ठेवा, ह्या गोष्टीवर नक्की लक्ष द्या आणि अजून काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावर तुम्हाला हेल्प करणारच आहोत. जय हिंद, बेस्ट ऑफ लक.